एकमेकाला आवडतात ते त्यांचा संसार त्यांच्या सुखानं करायला लागले, मग तुम्ही असं म्हणून त्यांच्या सुखात तेल टाकू नका, कारण की ही गोष्ट कोणाला सुद्धा राग येऊ शकते. चालून त्यांचा संसार तुम्ही म्हणता तुम्ही त्यांची साथ धरत, तसं नाहीये. मी कोणाची साथ धरत नाहीये. मी जे खरं आहे. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? मस्त असताना आता चालले वरचे कपडे काढून आणि कपड्याने घालते मला पटपट घड्या, कारण की आता ऋतूले सुद्धा सर्दी खोकला व्हायला आहे की ऋतू. हा आणि खर खर चालू आहे घाटी करणं बघा. आणि आज माझा दर्शक तुळच्या शेंगा आलेल्या शिलायच्या, शेंगा शिलून घेते मी. ये आजा आजा ऊपर आजा ऊपर आजा ऊपर ये मग बघा. नमस्कार कर बाळा. मग ना मग काय झालं बा, चांगलं लागत नाही का तुला? खरखर चालू आहे, जाणं पडतं काय सगळं दवाखान्यामध्ये. काय करतात का नाही, थंडगार पडले त्याचे, पण जरा अंग थोडं गरम वाटायला लागलं आहे. औषध दिलं मी त्या सध्याच घरातलं. तर तुम्ही आपल्या ओंब्याचा, तुम्हाला माहिती आपल्या ओंब्याची आणि कोमलची लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे उद्या 10 तारखेला. ना नाही मग घे ना, मग जा. कुठे नाना? बरं थांब जा, पाय मग झांबर. तर उद्या आहे लग्नाचा वाढदिवस त्यांना, तर त्यांना ॲडव्हान्समध्येच हार्दिक, म्हणजे ॲडव्हान्समध्ये त्यांना पहिलीच मी शुभेच्छा देऊन येते लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघं जणांना. आणि आता 4 वर्ष पूर्ण होणार त्यांचे, 5वं लागणार त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला. तर बघा रुद्र घालायला त्याची आजीची साडीची घडी घाल तू. आणि काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ओंभयाचा, तर ओंभया थोडासा बोलला आणि त्याच्यावरती आपल्या कोमलने सुद्धा चांगलं हे दिलं, उत्तर दिलं की तुम्ही चांगली कमेंट केली बा. तर माझं काय असं काही म्हणणं नाही की तुम्ही अशा कमेंट, असा कमेंट तुम्ही करू नका. तुम्ही असं तुमचं काय मत आहे, माझं एवढंच मत आहे की तुम्ही अशा कमेंट करू नका, कारण की अशी कोणतीच अशी लेडीज नाही आहे की तिला तुम्ही तुमच्या जोडप्याबद्दल काही बोलल्या, की समजा तिच्या नवरे देखता म्हणा, का तिच्या बायको देखता म्हणा, दोघातून एका जणाला कधी म्हणलं तुम्ही की तुमची बायको चांगली नाही आहे, तुम्हाला ती ओपत नाही, बाकी अजून तुमचा नवरा चांगला नाही आहे, तो तुम्हाला चांगला दिसत नाही, तर ही गोष्ट करणं चुकीचं आहे. कारण की या गोष्टीवर कोणाही लेडीजला म्हणा की पुरुषाला म्हणा राग येऊ शकतो. आणि तुम्ही अशा कमेंट करू नका, कारण की ह्या गोष्टीचा राग कोणाला सुद्धा येऊ शकतो. माझं एवढंच मत आहे. आणि कोणी म्हणलेलं आहे माझ्यासुद्धा कमेंटमध्ये, खूप जणांना सांगेल आहे की कोमलची आणि ओमची जोडी जमत नाही, कोमल ओमाला शोभत नाही, की बा तो एवढा सुंदर दिसतो आणि कोमल अशी आहे तशी आहे. खूप जणांना कमेंट केलं त्या. आणि माझं कसं आहे, मला जी कमेंट आवडली तीच कमेंट मी ही करते, बाकी कोणत्याही अशा कमेंट असतात त्या कमेंट मी डिलीट मारत असते. तर असेच काही कमेंट मला सुद्धा आलता, तर मी त्या डिलीट मारून टाकल्या. तर माझं एवढंच म्हणणे, तुम्ही अशा कमेंट करू नका, कारण त्या दोघा जणांना एकमेकाला आवडतात ते त्यांचा संसार त्यांच्या सुखानं करायला लागले, मग तुम्ही असं म्हणून त्यांच्या सुखात तेल टाकू नका, कारण की ही गोष्ट कोणाला सुद्धा राग येऊ शकते. चालून त्यांचा संसार तुम्ही म्हणता तुम्ही त्यांची साथ धरत, तसं नाहीये. मी कोणाची साथ धरत नाहीये. मी जे खरं आहे तेच बोलत आहे, कारण की ही गोष्टीवर माझं सुद्धा मत आहे. कारण की असं कोणाच जोडीबद्दल असं बोलणं मला सुद्धा खराब वाटतं. म्हणजे मी त्यांच्या गलती काढते की तू अशी आहे, तू ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, की ओमाचं ऐकत नाही, ही गोष्ट अलग आहे. नाही तर खूप जण म्हणजे तू खूप ज्ञान देते आम्हाला, कारण मला माहिती आहे की अशा कोणी आहे मला समजून सांगणाऱ्या, म्हणून मी सांगायला तुम्हाला. तर याच्यावरतीच होतं की बा आता त्यांची चांगले दिवस आले, म्हणजे पुढं, म्हणजे की आता उद्या त्यांचा एवढा खुशीचा दिवस आहे आणि ते साजरासुद्धा करतील. आणि ह्या 4 वर्षामध्ये त्यांना 2 मुलीसुद्धा झालेल्या आहे, की आपली परी आणि पिऊ, दोघीजणी, आणि त्यासुद्धा एकदम मस्त आहे, क्यूट आहे. तर अशा कमेंट करू नका, आणि कमेंटसुद्धा करू नका तुम्ही अशा. आणि त्यांना प्रोत्साहन करा की बा तुमची जोडी 1 नंबरवरती आहे. आणि माझं सुद्धा मत आहे त्यांची दोघांची जोडी 1 नंबरवरती आहे. मी कोणाला हे करत नाही आहे, कारण की मला ते दोघं खूपच आवडतं असंही नाही आहे, कारण त्यांची जोडी खूपच वेगळीच आहे. याच्यावर माझं काहीच मत नाही आहे. तुम्ही मला सांगता आता ओमाला चांगलं म्हणाले, तसं नाही आहे. मी नाही कोमाला चांगली म्हणत ना ओमाला चांगलं म्हणत, पण तुम्ही त्यांना असं नका म्हणा, कारण की या गोष्टीचा मला सुद्धा राग येऊ शकतो. ऋतू 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 आवाज नको करून वेळा, आवाज नको करून मा, दार नको जाऊ, थांब जरा, मी थांब जरा. हां, तर तुम्ही अशा कमेंट नका करा की कोणाच्या घरामध्ये भानगड होऊ शकते का, असं होऊ शकते. खूप साऱ्या अशा कमेंट आल्या की मला कोमल सोबत नाही, की कोमल अशीच राहते, कोमल तशीच राहते. तर रूपारंगाला काय पाहता तुम्ही, तिचं मन बघा, तिचा स्वभाव बघा, ती कशी राहते कशी नाही, कारण तिचा स्वभाव एकदम मस्त आहे. तर ह्या गोष्टीला मी रोहिणीपेक्षा सुद्धा कोमलला मात, समजा दोघी जणी त्या
अशा बहिणीवाणी राहता, माझं असं म्हणणं आलं. तर त्या दोघी जणी अशा बहिणीवाणी राहता आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशाच राहा, सुखाने संसार करा तुमचा. दुसरं काही नाही म्हणणं माझं तर थोडं काम चालूच आहे. आणि आता दाजी जाईल वावरामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे दाजीचं काम कसं असतं. तर सकाळी गेले की संध्याकाळीच घरी येता आणि संध्याकाळी बी आले 5 वाजता चहा पाणी केले की थोडंफार बसले मोबाईल घेऊन बसता. बाकी जास्त काही घरात ते काही इंटरेस्ट घेत नाही. आणि त्यांना मेन म्हणजे आमच्या वावरात पेरले टरबूज. तर टरबूजाचं खूप तुम्हाला काय सांगा एवढं म्हणजे मग काय पेरले. हां, तर टरबूजाला खर्च किती आहे पप्पा, नुसतं शिपणं पडायला त्याले आणि वायरस सुद्धा यायचे धाक आहे. मग काय मग पेरेल काटे त्याच्यामध्ये. हो का, भाऊ बी असता का बाई. तुला कोण सांगितलं हा का. शाळेत काय खाल्लं आज. आणि गीताबाईने काय शिकवलं नाही का. आणि ती मछली जर किराणी म्हणून दाखव ना आम्हाला एकदा. मछली जर किराणी म्हणून दाखव ना. आणि बसा फटाका कसा फोडतो दाखव फोडून. फटाका कसा फोडतो तू फोडून दाखव बरं कसा फटाका. हा तू खाली करून दाखव मला एकदा. पार रुद्र कसा फटाका फोडते बा. आणि चक्री कशी फिरते चक्री नाही का. चक्री आणि पतंग कशा उडवता. पतंग कसा उडवता बघा. असा पतंग सुद्धा उडतात त्याला. म्हणजे त्याला तुम्ही काय बी विचार त्याचं उत्तर सांगतो तो. लय सोनेरी आणि बोलायला सुद्धा एकदम मस्त आहे. पतंग उडवतो का. हा हो बस एवढं नको बोल. बस झालं. हा चाल. तर आपल्या परीचं नाही बाय. आज संक्रांतीला तुम्ही लाडू केले की नाही मला सांगा बरं. तुम्ही सगळेजण कमेंट करू. कारण की आम्हाला सुद्धा संक्रांतीला लाडू करायचे, चिक्की करायची. मग तुले चिक्की करायची. अजून आमच्या सानूसाठी डाळीचे लाडू करायचे. मग काय करता अजून 1 किलो रव्याचे करायचे. बर बाजारातून आणू का. तर आम्ही बाजारातून आणू. हा तर तुम्हाला कशाच्या आवडीनं पाहायला मला नक्की सांगा. कारण की आता मी सगळ्यात पहिले तर मला चिक्कीच करा वाटली. कारण की लेकराचं खूप वांदा चालू आहे. चिक्की कर म्हणून आहे किंवा हा. आणि आता जसं की आजचा दिवस कारण की आता आम्हाला आजच्या 4 वर्षाला वाटत आहे की चला लग्नाला जायची खूप सारी तयारी चालू होती. आणि अशीच थंडी पडली होती लग्नाच्या अगदी सुद्धा. जायचं चालू होतं. सारा गोंधळ काळात चालू होता. लग्नाला जायचं सगळीकडं. कुठे गेला माहीत बी नाही पडला आम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाला चाललो गेलो. आणि टिंगले म्हणजे कोमलला आम्ही पाहायला गेलतो 1 तारखेला. 1 तारखेला आम्ही गेलो पाहायले. आणि आम्हाला संध्याकाळीच आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला आवडली म्हणून. कारण की आपलं म्हणणं काही नाही आहे. मेन म्हणजे दोघं जण एकमेकावरती आवडणं आवश्यक आहे. आपलं काय आहे आज आपण आहे ना उद्या नाही आहे. मग संसार तर त्यांना दोघांनाच करणार ना. आणि लगेच 6 तारखेला त्यांचा तेच आले बघायला घरदार. आणि ते घरदार बघायला आले लगेच त्यांनी पक्क करून टाकलं. आम्ही घरी आलो 7 तारखेला आम्ही घरी आलो. 7 तारखेला मी अजून 28 तारखेला गेले लग्न आले. 28 तारखेला लग्नाला गेली मी. आणि मग 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 तारखेला लग्न झालं. आणि मग 11 तारखेला राहिली मी. आणि मग 12 तारखेला आली मी घरी. म्हणजे 15 दिवस राहिले त्याला माझ्या लग्नाच्या अगदी. आणि मग जेच 12 तारखेला घरी आली मी. तर मी बघा जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झाला आपला रुद्र. आणि रुद्र झाल्याच्या नंतर मग जानेवारी महिन्यामध्ये आम्ही गेलो 15 तारखेला. म्हणजे कम्प्लीट 12 महिने मी गेले नव्हते. कारण की मी असं कबूलच केलं मी ना गजानन महाराज समोर किंवा मी माझ्या आईच्या घरी जाणार नाही म्हणलं. गजानन महाराजाजवळ मला जसं मुलगा कधी झाला तर मी पहिले दारी आणि म्हणलं तो या आणि मगच मी जाईल. असं गजानन महाराजला मी कबूल केलं. काय बाळा बर. तर तेव्हापासून मी म्हणजे कोमलचं लग्न झालं आणि कोमलसोबत मी जास्त दिवस राहिले सुद्धा नव्हते. 2 दिवस राहिले होते. तवाची
तर 12 महिन्याच्या नंतरच गेलते मी. तर चला मग आता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन गोष्टी चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.